नमस्कार, मी दीपाली. डीकेज क्रिएटिव्ह कुकिंगमध्ये सर्वांचे खूप स्वागत. आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची खातो. आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं. त्याचप्रमाणे आज मी ओल्या हळदीचं लोणचं करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 250 ग्रॅम 1 पाव हळद घेतलेली आहे. सुरुवातीला हळद आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. त्या हळदीला माती वगैरे लागलेली असते बरीच वरून, ती स्वच्छ धुवून घ्यायची आपण. त्यानंतर धुवून झाल्यावर पुसून घ्यायची, तिची साल वरची काढून घ्यायची. याप्रमाणे मी इथं सर्व धुवून पुसून आणि हळदीची साल काढून घेतलेली आहे. आता आपण तिचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. आपल्याला जसे हवे तसे असे बारीक लांब तुकडे किंवा गोल गोल चकल्या करून तसे करू शकतो. आपल्याला जसे हवे तसे आपण करून घ्यायचे. तर मी आता इथे असे लांब लांब बारीक तुकडे करून घेणार आहे. सर्व हळद आता मी कापून घेते आहे बारीक. हळद सर्व कापून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी इथे थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यामध्ये फिक्या मिरच्या आहेत, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि अर्धी वाटी लिंबाचा रस घेतलेला आहे. आणि मसाला आपण घरी करू शकतो, पण मी इथे रेडीमेड मसाला घेतलेला आहे. तर आपण पाव किलो हळदीसाठी 50 ग्रॅम मसाला घ्यायचा आहे. आणि थोडं चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आता लोणच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला छोट्या वाटीने 1.5 वाटी तेल घ्यायचं आहे. 100 ग्रॅम 100 ml एवढंच तेल घ्यायचं आहे. आणि त्याला आपण गरम करून घ्यायचं आहे. गरम करून आणि तेल थंड करून घ्यायचं. आता मी तेल गरम करायला ठेवते. तेल गरम करून आपण गॅस बंद करायचा. आणि तोपर्यंत आपण हे लोणचं तयार करू, मिक्स करून घेऊ सर्व. आता सुरुवातीला हळदीमध्ये आपण मिरचीचे तुकडे कापलेले आहेत ते मिक्स करायचे. लिंबूचा रस, सर्व मिक्स करून घ्यायचा, टाकायचा त्यामध्ये. आणि सर्वच आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. छोटा मी 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे. मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मसाला मिक्स करून घ्यायचा आपण सर्व. आणि सगळं आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचं. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं.
तेल गरम केलेलं आता थंड झालेलं आहे, कोमट झालेलं आहे। आता ते आपल्याला या लोणच्यामध्ये टाकून द्यायचं आणि मिक्स करायचं। तेल आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बघा आता मिक्स केलेलं आहे, खूपच मस्त छान असा लोणच्याला रंग आलेला आहे। हे लोणचं करायला फारसा वेळही लागत नाही, झटपट होतं आणि तोंडाला चव आणणारं असं लोणचं आहे, छानच। थंड झालं की आता आपण काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं। एकदम छान असं हळदीचं लोणचं आपलं तयार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे, एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।